शेतकरी बांधवांनो, आज आपण सर्वात महत्त्वाची आणि खात्रीशीर बातमी घेऊन आलो आहोत। कोणत्याही चॅनलवर तुम्हाला जी माहिती मिळालेली नाही ती अपडेट आम्ही सर्वात आधी देत आहोत। नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे असतील त्याची यादी सुद्धा समोर आली आहे। ही बातमी प्रत्येक शेतकऱ्यासाठी आनंदाची आहे, कारण या योजनेतून 2000 रुपयांचा हप्ता थेट खात्यात जमा होणार आहे। अनेक शेतकऱ्यांना चिंता होती की पीएम किसानचा हप्ता मिळूनही नमो शेतकरी योजनेचे पैसे आले नाहीत, पण आता खात्रीशीर तारीख जाहीर झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार साहेब यांच्या माध्यमातून 7व्या हप्त्याचे वितरण कोणत्या दिवशी होणार आहे याची घोषणा करण्यात आलेली आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। 7वा हप्ता 3 टप्प्यात वितरित केला जाणार आहे। पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी समोर आली असून 36 जिल्ह्यांपैकी फक्त 20 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आले आहे। तुमचा जिल्हा या यादीत आहे का हे समजण्यासाठी कमेंटमध्ये तुमचा जिल्हा लिहा। यामुळे लगेच लक्षात येईल की तुम्हाला हप्ता पहिल्या टप्प्यात मिळणार आहे की नाही। 7व्या हप्त्याचे वितरण 25, 26 आणि 27 तारखेला होणार आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नाशिक येथील कार्यक्रमात याची घोषणा करतील। घोषणेनंतर 3 दिवसात सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील। त्यामुळे शेतकऱ्यांनी आता चिंता करण्याचे काहीही कारण नाही। तुमचे 100% पैसे खात्यात येणार आहेत। परंतु शेतकऱ्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे। ई-केवायसी पूर्ण झाले आहे का, आधार सीडिंग झाले आहे का आणि फार्मर आयडी काढलेला आहे का हे तपासणे आवश्यक आहे। अजूनही सुमारे 2 लाख शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला नाही। ज्यांना पीएम किसानचा हप्ता मिळतो त्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसेही खात्रीने मिळतात। तसेच लवकरच 8000 कोटी रुपयांचा पीक विमा हप्ता देखील वितरित होणार आहे। ही सर्व माहिती आम्ही सर्वात आधी तुम्हाला देणार आहोत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की लिहा। धन्यवाद।